आहेत। पुणे मुंढवा जमीन प्रकरणातील शीतल तेजवानी यांनी हा जबाब नोंदवलेला आहे। खरं तर पुणे पोलिसांकडून त्यांचा जबाब नोंदवण्याचं हे काम आज सुरू होतं, तर शीतल तेजवानी यांनी आपला जबाब नोंदवत आता त्या न्यायालयाच्या बाहेर पडलेल्या आहेत। तर तब्बल 4.5 तास त्यांची चौकशी पुणे पोलिसांकडून करण्यात आलेली आहे। पुण्यातील मुंढवा जमीन प्रकरणात आता शीतल तेजवानींचा हा जबाब नोंदवण्यात आलेला आहे। तब्बल 4.5 तास पुणे पोलिसांकडून शीतल तेजवानींची चौकशी करण्यात आलेली आहे। मात्र शीतल तेजवानीला अटक करणार नाही अशी आता माहिती सूत्रांनी दिलेली आहे। मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहतोय। शीतल तेजवानी आता बाहेर आलेले आहेत। तब्बल 4.5 तास पुणे पोलिसांकडून त्यांची चौकशी करण्यात आलेली आहे। मात्र आता शीतल तेजवानींना अटक होणार नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळतीये। तर पार्थ पवार मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी शीतल तेजवानींची तब्बल 4.5 तास चौकशी करण्यात आली। मात्र शीतल तेजवानीला अटक करणार नाही अशी माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे। या प्रकरणाची आता मोठी अपडेट समोर येते। महार वतनातील लोकांच्या स्टेटमेंट नंतर मात्र कारवाईची शक्यता आहे। तर पार्थ पवार मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी आता शीतल तेजवानीची तब्बल 4.5 तास अशी चौकशी करण्यात आली आहे। शीतल तेजवानी आता या बाहेर निघालेल्या आहेत। त्यांचा जबाब नोंदवून घेण्यात आलेला आहे आणि पोलिसांच्या गाडीमधून त्यांना या पोलीस आयुक्त कार्यालयामधून बाहेर नेण्यात येते। माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया त्यांनी दिलेली नाहीये, पण अनेक तासांपासून त्यांच्याकडे जी कागदपत्र होती त्या कागदपत्रांची चौकशी तपासणी आहे ती आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात आलेली आहे। आणि आता पोलीस व्हॅन मधून शीतल तेजवानी या पोलीस आयुक्त कार्यालयामधून बाहेर पडतात। खरं तर पोलिसांच्या गाडीतून त्यांना बाहेर नेण्याचं कारण काय आहे हे मात्र समजू शकलेलं नाहीये, पण पोलीस व्हॅन मधून बंदोबस्तामध्ये शीतल तेजवानी या पोलीस आयुक्त कार्यालयामधून बाहेर पडतात। आपण पाहतोय की माध्यमांना त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये, पण काय त्यांचं म्हणणं आहे तर कुठलीही प्रतिक्रिया न देता शीतल तेजवानी मॅडम तर माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया न देतात शीतल तेजवानी या पोलिसांच्या व्हॅन मधून या ठिकाणी निघून गेलेल्या आहेत। जवळपास 4.5 तास त्यांचा जबाब आहे तो नोंदवून घेण्यात आलेला होता। माध्यमांचे प्रतिनिधी त्यांचा पाठलाग करताना आपल्याला पाहायला मिळतात, पण तरी सुद्धा त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया आहे ती दिलेली नाहीये। पण जवळपास 4 ते 4.5 तास त्यांचा जबाब आहे तो नोंदवून घेण्यात आलेला होता। जो मुंढव्यातला जमीन व्यवहार प्रकरण आहे त्या प्रकरणी शीतल तेजवानी यांची जबाब नोंदवून घेण्याची प्रक्रिया होती ती सुरू झालेली होती। 2 दिवसापूर्वी सुद्धा त्या आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयामध्ये आलेल्या होत्या आणि आज जवळपास 12:30 वाजता त्या कार्यालयामध्ये आलेल्या होत्या आणि आता संध्याकाळी त्या पोलीस आयुक्त कार्यालयातून बाहेर पडलेल्या आहेत। पण माध्यमांना मात्र कोणतीही प्रतिक्रिया त्यांनी दिलेली नाहीये। जी चौकशी त्यांचा जबाब नोंदवून घेण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये पुणे पोलिसांकडून प्रश्नांचा भडीमार सुद्धा करण्यात आलेला आहे। जो मुंढव्यातला जमीन व्यवहाराचं प्रकरण आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीचे व्यवहार झालेले आहेत याची सुद्धा विचारणा पोलिसांकडून करण्यात आलेली आहे। मुळामध्ये हे सगळं प्रकरण आपण पाहतोय की 2007 पासूनचं आहे, किचकट सगळं प्रकरण आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये ज्यांच्या जमिनी होत्या त्यांचे सुद्धा जबाब नोंदवून घेतले जाणार आहेत। आणि महत्वाचं म्हणजे दिग्विजय पाटील जे अमेडिया कंपनीचे संचालक आहेत, पार्थ पवार यांच्या सोबतचे भागीदारक आहेत, त्यांची सुद्धा चौकशी केली जाणार आहे, त्यांना सुद्धा बोलवलं जाईल। पण त्याआधी आज शीतल तेजवानी ज्या या संपूर्ण व्यवहारामध्ये खुल मुख्यतः धारक आहेत त्यांची मात्र जवळपास 4.5 तास चौकशी आणि त्यांचा जबाब आहे तो घेण्यात आलेला आहे। सर्व कागदपत्र घेऊन आज शीतल तेजवानी या आर्थिक गुन्हे शाखेमध्ये पोहोचलेल्या होत्या आणि 4.5 तास चौकशी केल्यानंतर आता त्या बाहेर पडलेल्या आहेत। पण माध्यमांना मात्र त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देणं हे टाळलेलं आहे। कॅमेरामन तुषार ननावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। पुणे पोलिसांच्या तब्बल 4.5 तासाच्या चौकशीनंतर आता शीतल तेजवानी यांना पोलीस व्हॅन मधून बाहेर आणण्यात आलेला आहे। तर शीतल तेजवानीला मात्र अटक होणार नाही अशी महत्त्वाची माहिती सूत्रांकडून प्राप्त होतीये। मात्र महार वतनातील लोकांच्या स्टेटमेंट नंतर कारवाईची शक्यता वर्तवण्यात येते। अंजली दमानिया पोलीस उपायुक्तांची भेट घेण्याची यानंतर शक्यता आहे।
तब्बल 4.5 तास पुणे पोलिसांकडून शीतल तेजवानीची ही चौकशी करण्यात आलेली आहे. त्यांचा जबाब नोंद करून घेण्यात आलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.